पुढची एक महत्त्वाची बातमी नागपूरमधून सरकारी वसाहतीत अज्ञातांनी दुचाकी जाळल्याची घटना अगदी ताजीच असताना धंतोली इथे अज्ञातांनी 20 स्टार बसेसच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे। 10 ते 12 गुंडांनी काचा फोडल्याची माहिती मिळते आणि या गुंडांनी बस डेपोतल्या वॉचमनला सुद्धा मारहाण केली आहे। बसेसची काय अवस्था केली आहे हे आपल्याला दृश्यात दिसतंय। धंतोली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक तपास सुद्धा सुरू आहे। या संदर्भातली माहिती घेऊयात। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। गजानन, काय अपडेट्स, काही माहिती समोर येते का? कारण बाईक जाळण्याचा प्रकार सुद्धा घडला होता आणि त्यानंतर लगेचच बसेसची तोडफोड। नक्कीच सुरुवातीला बाईक जाळण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच नंतर ही मोठी घटना आहे। 20 स्टार बसच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत, तोडफोड करण्यात आलेली आहे आणि सशस्त्र गुंड होते आणि तिथे जे वॉचमन होते त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे। रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्या घटना म्हणजे जिथे हा डेपो आहे धंतोलीमध्ये तिथं 100 मीटर अंतरावर धंतोली पोलीस स्टेशन आहे। त्या पोलीस स्टेशनच्या जवळ ही घटना घडली। इतके निर्धावलेले नागपुरातले हे सगळे गुंड आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण की 2 घटना सतत, एकीकडे 11 बाईक्स जाळलेल्या आहेत, दुसरीकडे 20 बसची सरकारी मालमत्तेची तोडफोड केलेली अत्यंत गंभीर प्रकार आहे। आरोपींचा शोध घेणं सध्या सुरू आहे, परंतु अजूनही आरोपींचा पत्ता लागलेला नाही। हा प्रकार नेमका कोणी केला, सीसीटीव्हीचा सुद्धा शोध घेणं सुरू आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून। अत्यंत गंभीर प्रकार आहे। सतत दुसरी ही घटना आहे, नागपुरात गुन्हेगारी घडतायत, मर्डर, रेप घडतात आहेत, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहेत। त्यानंतर ही जी गुंड प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते बसची तोडफोड आणि बाईक जाळत असेल तर गंभीर बाब आहे, कारण की हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, राज्याच्या गृहमंत्र्यांचं शहर आहे आणि या शहरात जर अशा प्रकारे गुंड बरोबर आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद गजानन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी, कारण नागपुरात असे घडणारे प्रकार त्यांना आळा घालणं खूप महत्त्वाचं आहे। काही समाजकंटकांकडून, गुंडांकडून हे असे प्रकार केले जात आहेत, बाईक जाळल्या जातात, तर दुसरीकडे बसेसची तोडफोड केली गेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।